नमस्कार मंडळी. ऊन खूप वाढलाय ना? त्यामुळे आज मी घेऊन आली आहे 3 मस्त समर स्पेशल ड्रिंक जे तुम्हाला एकदम ताजं-ताजं, थंड आणि रिफ्रेश करून टाकतील. तर हे ड्रिंक कुठले आहे माहिती आहे का? मिंट लेमोनेड म्हणजेच आपलं पुदिना सरबत, दुसरं आहे काकडी कूलर म्हणजेच काकडी सरबत आणि तिसरं आहे लिंबू सरबत, पण ते थोडं वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे. त्यामुळे हे सगळे इझी, हेल्दी आणि सुपर टेस्टी ड्रिंक आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करूया पुदिना सरबत पासून. गरमीत एकदम थंडावा देणारं हे ड्रिंक बनवायला खूप सोपं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू, पुदिना, काळं मीठ आणि साखर. आता सरबत बनवायला घेऊया. तर त्याआधी बघा लिंबूला मी थोडंसं असं रब करून घेतलं. त्यामुळे काय होतं ना, एकदम हलक्या हाताने करायचं. त्याचा ज्यूस ना, लिंबूचा ज्यूस लवकर निघतो. आता मी ज्युसरमध्ये बनवणार आहे सरबत. त्यामुळे डायरेक्ट ज्युसरमध्येच मी लिंबूचा रस घालते आहे. नंतर याच्यामध्ये ना, हे बघा भरपूर लिंबूचा रस घालायचा म्हणजे 2-3 ग्लाससाठी 1 लिंबू भरपूर आहे. 2 ग्लाससाठी 1 लिंबू लागतं आणि आता बघा लिंबू झाल्यानंतर पुदिन्याची पानं टाकायची. नंतर साखर घालायची. साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि नंतर एकदम चिमूटभर म्हणजे पाव चमचा आपलं काळं मीठ घालायचं. नंतर आईस क्यूब घालायचे, पाणी घालायचं आणि नंतर ब्लेंड करून घ्यायचं. पुदिन्याचा सुगंध इतका छान येतोय ना, की एकदम फ्रेश वाटायला लागला आहे हा पुदिना बघून आणि लिंबू, काळं मीठ घातलंय आपण याच्यामुळे, त्यामुळे टेस्ट ना अजूनच एन्हान्स होणार आहे आणि हे ड्रिंक ना समरसाठी एकदम बेस्ट आहे आणि बघा, हे बघा ब्लेंड होताना किती छान कलर येतोय ना, एकदम नॅचरल आणि फ्रेश. अगदी 2 मिनिटात तयार होणारं पुदिना सरबत. बघा आता हे ब्लेंड झालंय, आपण स्टॉप करू. आता मस्त सर्व्ह करायला घेऊया. त्यासाठी इथं बघा एक काचेचा ग्लास घेतलाय. त्यामध्ये आईस क्यूब घातले आहे आणि आता हे सरबत मस्त गाळून या ग्लासमध्ये टाकायचं आणि छान इथं बघा एक वरून मस्त पुदिना ठेवायचं. पुदिन्याचं पान, लिंबू हे फक्त मी डेकोरेशनसाठी ठेवलं आहे आणि इथं रेडी आहे आपलं एकदम रिफ्रेशिंग, ताजं-ताजं, पोटाला थंडावा देणारं पुदिना सरबत म्हणजेच आपलं मिंट लेमोनेड. आता पुदिना सरबत नंतर बनवूया अजून एक सुपर रिफ्रेशिंग ड्रिंक काकडी सरबत. हे ड्रिंक इतकं लाईट आणि कूलिंग आहे की समरसाठी मस्ट ट्राय आहे. तर आपल्याला काकडी सरबत बनवण्यासाठी काकडी लागणार आहे, साखर लागणार आहे आणि काळं मीठ. तर सर्वात आधी काकडीची साल काढून टाकायची आहे आणि नंतर काकडी कापून घ्यायची. उन्हाळ्याच्या या गरमीमध्ये काकडी खाल्ली की एकदम फ्रेश वाटतं ना किंवा त्याचं असं सरबत पिलं की खूप फ्रेश वाटतं आणि काकडी ना नॅचरली बॉडीला हायड्रेट ठेवते आणि थंडावा देते. त्यामुळे ना हे काकडी सरबत या समरमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपली काकडी कापून झाली आहे आणि ज्युसरमध्ये काकडी घातली आहे, थोडे पुदिन्याची पानं घातली आहेत. आता थोडीशी साखर घालायची. आवडीनुसार साखर कमी जास्त केली तरीही चालते. थोडंसं काळं मीठ घालायचं आणि इथं ना तुम्ही अद्रक सुद्धा घालू शकता. म्हणजे आपलं आलं थोडंसं घातलं तरीही चालेल. थोडासा लिंबूचा रस घालायचा, आईस क्यूब घालायचे, पाणी घालायचं आणि याला ब्लेंड करून घ्यायचं. हे सर्व सरबत ना माझ्याकडे ज्युसर आहे म्हणून मी डायरेक्ट ज्युसरलाच बनवते आहे. पण तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला सुद्धा ब्लेंड करू शकता किंवा तुमच्याकडे पण असं दुसरं ज्युसर असेल तर त्याला तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकून बनवू शकता. नाहीतर आपलं मिक्सर तर आहेच. आता बघा ब्लेंड करायला घेऊया. ज्युसर स्टार्ट केला आहे आणि इथं बघा किती मस्त ब्लेंड होतंय आणि कलर पण किती छान आलाय ना. काकडीमुळे ना हा ड्रिंक खूपच कूलिंग होणार आहे आणि गरमीत एकदम परफेक्ट. बस आता हे छान ब्लेंड झालं की आपलं काकडी सरबत रेडी. चला तर मग सर्व्ह करूया आपलं थंडा-थंडा काकडी सरबत, काकडी कूलर तुम्ही काहीही म्हणू शकता याला. गरमीत एकदम रिफ्रेश फील देणारं. आता इथं बघा एक काचेचा ग्लास घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी मस्त काकडीचे असे स्लाइस करून घातले आहे.
आईस क्यूब घातले आहे आणि आपलं काकडी सरबत गाळून घेते आहे. तर हे फक्त डेकोरेशन किंवा छान दिसावं, आपल्याला छान फील यावा याच्यासाठी असतं. तसं नाही केलं तरीही चालेल, पण आईस क्यूब नक्की घालायचे. त्यामुळे ना मस्त थंड-थंड होतं हे. आणि काकडी, पुदिना हे ना असं बघितलं तरी एकदम फ्रेश वाटायला लागतं. म्हणून हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करा. याच्यामुळे ना पोटाला खूप छान थंडावा मिळतो. आता शेवटी बनवूया एक हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंक, जिंजर टर्मरिक लेमोनेड. हा ड्रिंक ना फक्त टेस्टीच नाही, तर इम्युनिटीसाठी पण खूप चांगला आहे. आणि हे सरबत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ओली हळद. तर इथं बघा मी मार्केटमधून ओली हळद आणली होती. सोबतच आपल्याला अद्रक लागणार आहे, आलं लागणार आहे, साखर, काळं मीठ आणि लिंबू. आता हे हळद ना कापून घ्यायची, लिंबू कापून घ्यायचं. आलं, हळद आणि लिंबू ना यांचा हा कंबो ना खूपच बेनिफिशियल आहे. हळद, आलं हे दोन्ही इन्ग्रीडियंट हेल्थसाठी खूप फायदेशीर आहेत आणि त्यात लिंबू घातलं की एकदम रिफ्रेशिंग ड्रिंक तयार होतं. आता इथं बघा आपलं आलं, हळद कापून झालाय. याला ज्युसरमध्ये घालूया. सोबतच लेमन ज्यूस घालूया आणि आल्याचा स्ट्राँग फ्लेवर आणि हळदीचा कलर किती छान दिसतोय ना बघा. आणि लिंबू घातल्यावर टेस्ट एकदम बॅलन्स होणार म्हणून लिंबू घालायचं, आईस क्यूब घालायचे, थोडी साखर घालायची आणि थोडंसं एकदम पाव चमचा काळं मीठ घालायचं. हा ड्रिंक ना थोडा स्पायसी, थोडा टँगी आणि सुपर रिफ्रेशिंग आहे. आल्यामुळे एक किक येते आणि हळद हेल्थसाठी खूपच चांगली आहे. आता सगळे इन्ग्रीडियंट मिक्स झाले, की एकदम हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होणार आहे. आलं डायजेशनसाठी पण चांगलं असतं आणि हळद इम्युनिटी वाढवते. त्यामुळे हा ड्रिंक ना समरमध्ये खूप युजफुल आहे. हे बघा, ब्लेंड होताना किती सुंदर येलो कलर आला आहे ना. आता हे एकदम फ्रेश आणि नॅचरल ड्रिंक तयार झालं आहे. आता सर्व्ह करायला घेऊया आपलं जिंजर टर्मरिक लेमोनेड. एकदम हेल्दी आणि रिफ्रेशिंग. त्यासाठी बघा, एका ग्लासमध्ये मी थोडे पुदिन्याची पानं घातली, थोडं लिंबू घातलं, लिंबूच्या स्लाईस घातल्या, आईस क्यूब घातला आणि आता हे जे ड्रिंक तयार झालं आहे, ते आता या ग्लासमध्ये डायरेक्ट गाळून घ्यायचं आहे. आणि हे बघा, एकदम चिल्ड जिंजर टर्मरिक लेमोनेड तयार आहे. आपलं लिंबू सरबत. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसं झालं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर हे बघा, आपले तिन्ही समर स्पेशल ड्रिंक्स तयार आहेत. जिंजर टर्मरिक लेमोनेड, पुदिना सरबत म्हणजेच मिंट लेमोनेड आणि काकडी कूलर म्हणजेच आपलं काकडी सरबत. आता या उन्हाळ्याच्या गरमीत एकदम थंड आणि रिफ्रेशिंग वाटणार आणि वाह! तिन्ही ड्रिंक्स किती मस्त दिसतायत ना, एकदम कलरफुल, फ्रेश आणि रिफ्रेशिंग. गरमीत यापेक्षा बेस्ट तर हे कॉम्बिनेशन होते नाही. माझे 3 समर स्पेशल ड्रिंक्स. तुम्हाला कोणता ड्रिंक जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका समर स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत स्टे हायड्रेट, स्टे कूल. धन्यवाद.